SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सातपूरला गावठी कट्टा दाखवत एकास मारहाण, सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल। सविस्तर वृत्त असे। सातपूर स्वारबाबा नगरमधील सिद्धार्थ चौक येथे रात्रीच्या सुमारास गाडीचा कट लागण्याच्या कारणावरून एका इसमावर गावठी कट्टा ताणत जबर मारहाण केली आहे। फिर्यादी कुणाल गांगुर्डे याने सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संशयित आरोपी ललित बल्लक, गणेश तायडे, कुणाल साबळे यांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिघांपैकी एक जण अटक असून 2 जण फरार आहेत। पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले असून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून तपास सुरू आहे। हा गावठी कट्टा नेमका कुठून आला, कोणी दिला आणि का दिला याचा तपास पोलिसांच्या वतीने सुरू असून याबाबत अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांनी बोलताना दिली। 22 मार्च 2026 रोजी सातपूर पोलीस ठाणे हद्दीत स्वारबाबा नगर या ठिकाणी एक इसम एक गावठी बनावटीचा कट्टा, गावठी बनावटीचे अग्निशस्त्रासोबत बाळगून त्याच्यासोबतचे 2 साथीदार त्याचे असे 3 इसमांनी यातील फिर्यादी यांना गावठी कट्ट्याने धमकावून आणि त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। तर स्वारबाबा नगर या भागात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सातपूर पोलीस ठाणे CR नंबर 401 नंबरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यातील गावठी कट्टा बाळगणारा इसम याला ताब्यात घेतलेला आहे। तो मूळ राहणारा पंचवटी पुणेनगर भागातला आरोपी आहे, त्याला ताब्यात घेतला आणि तपास सुरू आहे गुन्ह्याचा। त्याचे 2 साथीदार इसम यांचा शोध घेत आहोत। आरोपीचं नाव सर? आरोपीचं नाव काय? आरोपीचं नाव बलक, पूर्ण नाव सांगता येणार नाही, तपास सुरू आहे त्याचा। बाकी इस म्हणतात मूळ रहिवासी तो पंचवटी पुणेनगर। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।